सर्वप्रथम गुरुवर्य देवारे सर यांचं मनापासून स्वागत करते, नमस्कार करते. आणि आजचा फोटो इतका भावपूर्ण डोळे असणारा आहे की माझ्या बासरीमधून निघणारे सूर ही तुमची दुःख दूर करतायत की नाही, असा आव्हानात्मक विचारणारा कृष्णाचा चेहरा हा खूपच मनमोहक आहे. सरांच्या प्रत्यक्ष वाचन या वर्गामध्ये सर्व ज्येष्ठ विद्यार्थी, त्यामध्ये शिंदे सर आहेत, दळवी सर आहेत, रंजना मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, सगळे कुलकर्णी आहेत. या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपला प्रत्यक्ष वाचन पत्रिका वाचन हा जो वर्ग दर शुक्रवारचा भरत असतो, या वर्गामध्ये जरी नाव तेच असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष कुंडली वाचनामध्ये जातकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा ग्रहांच्या बैठकीमुळे प्रत्यक्ष आपल्याला कुंडली खूप चांगली दिसत असेल तरी सुद्धा ग्रहगतीने त्याला केव्हा आर्थिक चढ उतार दाखवतील, केव्हा शारीरिक समस्या येतील, केव्हा वैवाहिक समस्या दूर होतील, केव्हा आयुष्यामध्ये समाधान लाभेल, केव्हा अध्यात्मामध्ये बैठक मारली तर आपले प्रश्न दूर होतील, अशा वेगवेगळ्या छटा घेऊन आलेल्या ह्या कुंडल्या आपल्याला खूप काही शिकवून जातात, अनुभव देतात आणि पुन्हा दुसऱ्या कुंडल्या शिकवण्यासाठी सक्षम करतायत. तेव्हा देवारे सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून आजची कुंडली सादर करावी आणि लेक्चर सुरू करावं असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा होतंय स्वागत आहे. त्यांना जॉईन करू. हा पश्चिम मॅडमला जॉईन करून घेता का? हा, येत आहेत ना. काय नाही, ती म्हणते की मला सर जॉईन करून नाही घेत म्हणून. माहिती नाही, नाही. इथे दिसत नाहीत त्या. आता परत करते ती म्हणाली, मी ट्राय करते. असं कसं होईल? सगळे लोक सांगा सर. सगळे लोक जॉईन होत आहेत मॅडम. पण तिला होता येते. ठीक आहे सर, मी सांगते तिला. ठीक आहे, हरकत नाही. बर, धन्यवाद हळवणकर मॅडम. तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि उपस्थित असणारे आमचे सगळे विद्यार्थी म्हणा, सहभागी झालेले सर्वजण, त्यामध्ये दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम, कुबल मॅडम, हळवणकर मॅडम आहेत, सगळे कुलकर्णी आहेत, तर इत्यादी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण नवीन पत्रिका सुरू करीत आहोत. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन व्यक्तीची पत्रिका जी आहे ती आता मॅडम लावतील आणि मग त्याच्यावरती आपण विश्लेषण करू. तत्पूर्वी मागील क्लासमधलं काही कोणाचं विचार करायचा असेल तर तुम्ही सांगू शकता, त्याच्यावरती आपण विचार करू आणि प्रश्न उत्तर काय असतील तर ते तुमची घेऊ. बोला, आहे का काही कोणाचे प्रश्न? सर मला विचारायचं आहे, पण मी थोड्या वेळाने विचारीन. बरं, ठीक कारण आहे, हरकत नाही. मागच्या तुम्ही आपण सादर केलेल्याच नाही, पण काही अशी एक विचार बोलू का? बोला बोला. आता सध्या शनी राहू हे लागोपाठच्या घरात आहेत. काही वेळा कुंडलीमध्ये ओरिजिनल केंद्रामध्ये राहू केतूची बैठक असेल आणि गोचरीच्या भ्रमणामुळे पण दुसऱ्या 2 घरांमध्ये राहू केतूची बैठक आली, तर 4ही घरामध्ये राहू केतू आले तर जातकाच्या जीवनामध्ये फार मोठ्या घडामोडी होतील का? बघा, आता असं आहे मॅडम की आता राहू कुंभ राशीमध्ये आहे. हो. आणि वृश्चिकेला मंगळ आहे आणि केतू जो आहे तो त्या ठिकाणी सिंह राशीत आहे. तर ह्या दोघांच्याही केंद्रयोगामध्ये मंगळ आहे, दोघांच्याही मंगळ आहे आणि मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात आहे.
तर हो. ज्यावेळेला मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात होते किंवा हं, शनीची केंद्रयोग होतो, आता हं, शनीची नवपंचमी योग आहे, पण आत्ताच्या घडामोडी काही घडलेल्या आहेत, तर त्याला हं, तुम्हाला अंदाज येईल की आत्ताची जी स्थिती आहे गोचरीची, त्या हं, गोचरीच्या स्थितीमध्ये जातकाला तिथे म्हणजे जातकाला नाही, आपल्या देशाला किती मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोचण्याची शक्यता दर्शवली होते. आणि बऱ्याच हं. गोष्टी ज्या स्फोटक घडलेल्या आहेत आणि अशी जागतिक स्थितीसुद्धा स्फोटक आहे. तर जेव्हा मंगळाने प्रवेश केला ह्याला वृश्चिकीत. केला आणि तेव्हापासून आणखी भरपूर घडामोडी वाईट होत गेल्या. मागे ऑगस्ट महिन्यापासून काही ना काहीतरी खटखटी सुरूच आहेत, जेव्हापासून मंगळ सिंहराशीला आल्यानंतर. मग अशा तऱ्हेने बऱ्याच काही गोष्टी घडामोडी होतात. आणखी पुढे जाऊन काय होणार आहे काही शाश्वती नाही, पण हे राहू आणि केतूच्या केंद्रामध्ये असणारा ग्रह हा जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्या ठिकाणी संघर्ष करायला लावतो, एवढं फलित नक्की आहे. ओके. हं. बरं, आता मॅडम कुंडली लावा, तारीख लावा पहिला. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आता ही तारीख पहा, 11 ऑगस्ट 1965, दुपारी 12 वाजून 28 मिनिटं. मुंबई. जातक स्त्री आहे. हा, जातक स्त्री आहे. कळलं? तारीख लिहून घ्या. लिहून घेतली सगळ्यांनी, मग दुसरं लावतो नंतर. बरं, आता ही तूळ लग्नाची कुंडली आहे. 1965 म्हणजे आता ह्या ज्या मॅडम आहेत ह्या आता सरकारी क्षेत्रातून रिटायर झालेल्या आहेत. आता सरकारी क्षेत्रामध्ये त्या जॉईंट डायरेक्टर म्हणून एका डिपार्टमेंटला होता. तूळ लग्न आहे आणि लग्नी मंगळ आहे, सप्तमेश लग्नात आहे. तर ह्याला सरकारी नोकरी मिळण्याचं कारण पहिलं आपल्याला बघितलं पाहिजे की एक तर रास मकर आहे आणि शनी राशी स्वामी हा कुंभ राशीचा आहे, प्रशासकीय राशीमध्ये. जी सरकारी नोकरीसाठी असणारे जे रास असते ती रास आहे. तसंच आपण बघितलं तर सिंह राशीमध्ये शनी, बुध आणि शुक्र यांचा एकमेकाचा समसप्तक योग आहे. आता लग्नेश जेव्हा शनीच्या समसप्तक योगात आहे, शनी वक्री आहे, पण तरीसुद्धा अतिशय चांगल्यापैकी या जातकाला आत्ता रिटायरमेंट अतिशय योग्य याच्यामध्ये मिळालेली आहे. आता ही व्यक्ती अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ज्या काही शासनाच्या परीक्षा असतात त्या परीक्षा देत पुढे इंडस्ट्रीयल जॉईंट डायरेक्टर म्हणून त्यांची निवृत्ती झालेली आहे आणि अतिशय चांगल्यापैकी काम केल्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा रिमार्क आलेला नाही. एक तर शनी रवी चंद्र आणि सूर्य हा समसप्तक आहे, तो एक चांगला योग आहे. बुध शुक्राची युती शासकीय राशीमध्ये ती चांगली योग आहे. त्यानंतर लग्नावरती गुरुची दृष्टी आहे आणि तो सप्तमेश आहे मूळ त्रिकोण राशीतला. लग्न बलवान झालेलं आहे, लग्न भाग्यशाली झालेलं आहे, भाग्यात गुरु आहे आणि भाग्यश लाभात आहे शुक्रयुक्त. शुक्र म्हणजे लग्नेश आहे. तिथे जेव्हा केंद्र आणि त्रिकोण यांची युती होते तर सगळे जे काही ग्रहांची स्थिती आहे त्या सगळ्या ग्रहांची स्थिती तुम्हाला व्यवस्थित पाहता आली पाहिजे. म्हणजे बघा, लग्नाधिपती आणि भाग्याधिपती एकत्र शासकीय राशीमध्ये आहेत,
म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण भविष्य सांगणार आहोत किंवा सांगतो त्यावेळेला शासकीय राशीमध्ये संपर्क येणं हा सिंह राशीचा संबंध आहे. राशी स्वामी हा शनी आहे आणि तो सुद्धा शासकीय राशीमध्ये आहे आणि त्याची रास आहे चंद्र, ती मकर आहे आणि ती पण शासकीय, म्हणून ह्या जातकाला तिथे त्या ठिकाणी संधी मिळाली, ते नशीब आहे. त्यानंतर आपण बघितलं इथे तर लग्नेश आणि भाग्येश आपण जर बघितलं तर हा एक त्रिकोणातला तूळ लग्नाला अतिशय चांगल्यापैकी योग आहे आणि तूळ लग्नाला शनी हा राजोगकारक ग्रह आहे आणि तो त्रिकोणामध्ये आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाला निश्चित अशा तऱ्हेचं जे यश आहे ते त्याने प्राप्त केलेलं आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती प्राप्त केलं आहे. त्याच्यामध्ये लग्नी मंगळ असल्यामुळे साहसी वृत्ती आहे आणि मंगळ टेक्निकल इंजिनिअरिंगचा कारक आहे. मकर राससुद्धा पण तशी इंजिनिअरिंग टेक्निकलची आहे, तर त्याच्यामुळे त्यांना जे काही खाते मिळालं ते सुद्धा टेक्निकल आणि आता इंडस्ट्रियल डायरेक्टर म्हणून, जॉईंट डायरेक्टर म्हणून त्या रिटायर झालेल्या आहे आणि अतिशय चांगल्यापैकी काम केलं. आता चांगली व्यवस्था आहे. फक्त एवढंच आहे की लहानपणी आपण बघितलं तर गणेश लग्नात आल्यामुळे कष्टकरी जीवनाचा आरंभ सुरू झाला, ज्याला आपण तो शालेय शिक्षण म्हणा, लहानपण म्हणा, त्यानंतर कॉलेज, हे सगळं कष्टाने. मंगळावरती दृष्टी आहे मंगळाची. अष्टमावर पण राहूच्या मुखात दृष्टी आहे मंगळाची, ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तशी संकटं पण भरपूर आली, पतीला पण संकटे आली, त्याच्यातून त्यांच्या मागे बराच वेळ खर्च करण्यात आला, कारण शनीची दृष्टी सप्तम स्थानावर आहे. अशा तऱ्हेचा आता तुम्हाला त्या पत्रिकेच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही आता सांगायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आता सांगितलं चंद्र आणि सूर्य पौर्णिमेचा अतिशय चांगल्यापैकी चतुर्थातला योग आहे. दशमात रवी बलवान आहे, चतुर्थात चंद्र बलवान आहे, नक्षत्र चांगलं आहे आणि बुध शुक्राचा जो योग आहे तो लग्नेश आणि भाग्येश एकत्र असल्यामुळे हे सगळे ग्रह केंद्र त्रिकोण अशा स्थितीत आहेत. आणि त्यात षष्ठाधिपती गुरु हा सुद्धा भाग्यस्थानी आहे, म्हणजे माणसाचं भाग्य कुठे होईल तर तिथे नोकरी असेल तिथे. त्यात पंचम स्थानामध्ये गुरुची दृष्टी आहे आणि त्यावेळेला त्यांनी जो काही टेक्निकल IIT वगैरे काही कोर्स होता त्यावेळेला तो केला होता, त्याच्यामुळे तिथे सिलेक्शन ताबडतोब झालं. आणि अशा तऱ्हेने तेव्हा काही कॉम्प्युटर वगैरे असं काही नव्हतं, पण वयाच्या 24व्या वर्षी साधारणतः नोकरीला तिथे यश मिळालं. आता तुम्हाला कल्पना आहे की जन्म 65चा आहे, तर 65मध्ये 24 आपण हे केले तर 1979 होतात का बघा, 89 कधी होतात, 89 होतात सर. 89ला त्यांना ते त्या ठिकाणी जे काही सरकारचं धोरण आहे त्याप्रमाणे त्यांना परमनंट जॉब लागला. त्यावेळेला असं काही टेम्पररी वगैरेचा काही प्रश्न नव्हता. पण पत्रिका किती बलवान आहे, मग अशा तऱ्हेची पत्रिका आल्यानंतर नो डाऊट धनस्थानामध्ये केतू आहे, अष्टमात राहू आहे आणि मंगळाची दृष्टी आहे, मंगळ सप्तमेश आहे, तर त्याच्यामुळे जोडीदाराला बऱ्याच प्रमाणामध्ये आजार वगैरे झाले आणि त्याच्यामुळे त्याच्या मागे भरपूर वेळ गेला. आणि जोडीदार हे सुद्धा टेक्निकल फील्डमध्येच होते आणि ते प्रायव्हेट कंपनीमध्ये होते, पण ह्या स्वतः राज्य सरकारमध्ये कार्यरत होत्या. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आपण बघितलं केंद्राधिपती त्रिकोणात आहे, म्हणजे मकर राशीचा अधिपती हा त्रिकोणात आहे. लग्नेशसुद्धा अतिशय चांगल्या राशीत आहे, चांगल्या युतीत आहे. मग कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये भाग्यासाठी किंवा तत्सम काही गोष्टीसाठी आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला तुम्हाला लगेच लक्षात येईल की पुढे भाग्य व्यवस्थित चालेल का नाही चाललं. तसं मंगळाची आपण दृष्टी पाहिली तर त्याप्रमाणे शनीची दृष्टीसुद्धा धनस्थानामध्ये आहे, केतूवरती आहे, त्याच्यामुळे तो एक केंद्रयोग योग्य नाही, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे.
रवीशी षडाष्टक आहे, नो डाऊट. त्याच्याबद्दलचा पण त्यांना भूदंड बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे. मग अशा तऱ्हेची ही पत्रिका असल्यामुळे तिथे लग्न अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो नेहमी, एकतर त्या ठिकाणी लग्नाचा जो नवमांश आहे तो मेष आहे, म्हणजे विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण. कळलं का? मी ती धाडसी वृत्ती आणि टेक्निकल फील्डमध्ये कार्यरत होणे हा दोन्ही भाग जो आहे तो त्याच्यामध्ये जातकाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे जातक अतिशय प्रमोशन करत 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 जॉईंट डायरेक्टरपर्यंत पोहोचला आणि आत्ता व्यवस्थितपणे कुठल्याही तऱ्हेचा चुकीचा रिमार्क वगैरे लागला नाही आणि त्या रिटायर झाल्या. तर तशा तऱ्हेचा ही पत्रिका आहे. आता ही सगळी पत्रिका तुम्हाला व्यवस्थित समजली आहे का, किंवा तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. त्यातून आपण पुढे चर्चा करू. तुमच्यापाशी जे असेल काही नॉलेज तर ते सुद्धा तुम्ही सर्व करू शकता, त्याच्यामध्ये सांगू शकता. कोणत्याही महागड्या क्लासला फसू नका. हा एक आपला भाग आहे. आणि जर कोणाला काही शिकवायचं असेल तर आता एक युनिट आहे, त्या ठिकाणी कोणाला शिकवायचं असेल तर तिथे संधी मिळेल. तर एनिवे, बोला आता काय विचारायचं आहे तुम्हाला. कुणाल मॅडम, मला जरा तारीख वेळ सांगता का? मी आत्ता जॉईन झाले. सांगते. टेल यू ना. 11 ऑगस्ट 1965. हा जन्म दुपारी 12:28. हा जातक स्त्री आहे आणि मुंबई. हा हा. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. तर मी बोलू का बोला बोला ना. पाटील? धर्मकर्मादी योग आहे ना, हां 3, 9, 10, 11चा. त्याच्यापैकी 2 ग्रह जे बुध आणि रवी त्या 9, 10, 11 मध्ये आहेत. फक्त चंद्र बाहेर आहे. हा सुद्धा चांगला योग आहे. बघा, दशमात रवी बलवान आहे, हो चतुर्थात चंद्र बलवान आहे. हो त्याच्यावरती रविचंद्राचा समसप्त योग, म्हणजे तिथे रविचंद्र हे एकमेकाचे मित्र आहेत. पौर्णिमेचा जन्म आहे हा जवळपास. कळलं का? हो तो हो एक भाग आहे. आता पत्रिकेमध्ये कष्ट मी तुम्हाला सांगितलं की शनीची 10वी दृष्टी जी आहे ती धनस्थानामध्ये आहे आणि सप्तमात आहे. त्याच्यामुळे 2 मारक स्थानावरती शनीची दृष्टी असल्यामुळे आता हा अंदाज तुम्हाला घेणं गरजेचं आहे की मारक स्थानाचा संबंध जेव्हा येतो त्यावेळेला काही ना काहीतरी कौटुंबिक आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बघा तुम्ही की मारक स्थानासंदर्भात काही ना काहीतरी तक्रारी ह्या तिथूनच सुरुवात होते. इथे सप्तम स्थान मंगळाचं आहे, वृश्चिक रास मंगळाची आहे, त्याच्यावरती शनीची पूर्ण दोन्ही स्थानांवरती दृष्टी आहे. तर त्याचं फलित म्हणजे कौटुंबिक घडामोडी या निश्चित. केतू हा आजारपणाचा कारक आहे, शनीसुद्धा आजारपणाचा कारक आहे. त्याच्यामुळे तिथे त्या व्यक्तीच्या जीवनात मेडिकल सायन्सशी संबंधात, मेडिकल संदर्भात किंवा त्या हॉस्पिटल वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतागुंत झालेली आहे. त्यात रवी जरी दशमात असला तरी तो कुंभ नवमाशात आहे. बोला. मॅडम, नवमास कुंडली लावता का? आणखी या लोकांना काही चर्चा करायला? बघायला लावली. हां बघा, आता इथे शनी नीचेचा झालेला आहे. लग्नामध्ये शनी नीचेचा आहे. मगाशी जे तूळ लग्न आणि लग्नी मंगळ होता, तर अशा वेळेला आपण लग्नामध्ये तूळ लग्नाला लग्नी शनी पण आला आहे आणि बुधसुद्धा आलेला आहे. तर बुध हा त्या ठिकाणी बघितला आपण तर तो सेनांशामधून आहे आणि शनी जो आहे तो सुद्धा मेष नवमाशी आहे, बुधसुद्धा मेष नवमाशी. ती दोघांची एकच युती अग्नितत्वातून अग्नितत्वामध्येच आहे. कारण बुध हा सीमेचा आहे आणि शनी हा कुंभेचा आहे. त्यामध्ये चंद्र हा नवमांशी उच्चीचा झालेला आहे, राहू नवमांशी उच्चीचा आहे, केतू नवमांशी उच्चीचा आहे. पण केतू शुक्र अंशात्मक युती नाही हे जरी नवमांशामध्ये तुम्हाला दिसले तरी. कळलं का? मंगळ गुरुची युती जी आहे
तर त्यामध्ये आपण बघितलं तर दोघांचेही तूळ नवमाश आहेत आणि दोघांचेही तूळ नवमाश येताना तिथे डिग्री दोघांची सारखी असल्यामुळे मिथुनेचा गुरु हा तूळ नवमाशात आलाय आणि तुळेचा मंगळ हा तूळ नवमाशात आलाय. याचा अर्थ वायुतत्वाला तूळ नवमाश आरंभी आहे, हे पण थोडंसं लक्षात ठेवत जाता. कळलं का? थोडं थोडं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय वाटतं, कुठपर्यंत तुम्हाला आलंय अंदाज? सर, शनी आणि राहूचा जो केंद्रयोग झालाय मूळ कुंडलीमध्ये, त्याच्यामुळे यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या असतील का की ज्या त्या कोणाला सांगू शकल्या नाहीत? बॅड पॅच म्हणतो ना, मी तुम्हाला सांगितलं ना, बॅड पॅच तोच आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होणारच. मग त्या कशामुळे होतात हे आपल्याला शिकायचं आहे. किंवा एखादं जातक तुमच्याकडे आलं आणि काही तक्रार त्याच्याकडे असेल तर त्यावेळेला ते विचारतं की हे कशामुळे घडत आहे, तर तुम्हाला लगेच त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, क्लिअरिटी देता आली पाहिजे किंवा हे असं असे योग आहेत. आणि एक तर शनी मंगळावरती सप्तम स्थानावरती पाहतोय, मंगळ राहूच्या मुखात पाहतोय आणि तो सप्तमेश म्हणून पण आहे आणि धनेश पण आहे. कळलं का? म्हणून मारस्थानाचा उल्लेख केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघा, प्रत्येक वैवाहिक जीवनानंतर म्हणजे विवाह झाल्यानंतर तुम्हाला निश्चितच धनस्थान आणि सप्तम स्थान तपासलंच पाहिजे आणि असे प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतातच. हो सर. तुम्ही कुठलीही पत्रिका बघा आणि पराशरी पद्धतीमध्ये मारकस्थान दर्शवलेलं आहे. जरी काही लोकांना कदाचित पटत नसेल की मार्केस सारखं काय, पण तुम्ही जर प्रत्येकाने कुंडली पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही सांगू शकता तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला की तुझ्या जीवनामध्ये पर्टिक्युलर अशा अशा घडामोडी घडल्या होत्या का. आणि मारस्थानाच्या घडामोडी या आरंभीच असतात. विवाह झाल्यानंतर आणि विवाहाच्या अगोदर धनस्थान कार्य करतं आणि विवाहानंतर सप्तम स्थान कार्य करतं. हो सर. व्यवस्थित बघा, तुम्ही विचार करा. मॅडम, मूळ पत्रिका लावा, बघा आणखी काय काय आता विचारायचं आहे. फक्त सूर्यच म्हणजे क्रोधांश मध्ये, बाकीचे नवंश तर चांगलेच सर तसे. हो ना. हा आहे. आणि बरोबर. चंद्र पण पुष्कर नवंश आहे, शुक्राला पण पुष्कर आहे नवंश. ठीक आहे, मी मेन कुंडली लावते. त्यांना आणखी काही बोलायचं असेल कोणाला तर निश्चित तुम्ही विचार करू शकता. वैयक्तिक आवाज बंद करा बाबा. गटणे मॅडमचा माईक चालू होता. इथे सर या व्यक्तीचं सूर्य आत्माकारक ग्रह आलाय, म्हणजे एक शासकीय नोकरीमध्ये काम करताना सूर्य आत्माकारक येणं आणि शनी यांचा अमात्यकारक आहे. म्हणजे अतिशय काटेकोरपणे किंवा कार्यामध्ये सलगता किंवा काय म्हणू आपण ते कर्तव्यनिष्ठता हा ह्या व्यक्तीचा प्लस पॉइंट असेल की शनी हा अमात्यकारक असल्यामुळे त्यांनी काम पण आपलं खूप चांगल्या पद्धतीने आयुष्यात केलं असेल. शिवाय आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गुरु हा भाग्यस्थानामध्ये बसलेले असल्यामुळे गुरुची दृष्टी दोन्ही अभयांशामध्ये. हा, अभयांशामध्ये. मी ते अजून हे काढले नाहीत कारण मला ते काढता येत नाहीत सर पटकन.
तर अभयांशामध्ये असल्यामुळे गुरुचा आशीर्वाद ह्या व्यक्तीला लाभलेलाच आहे. त्यामुळे लग्नावर त्याची दृष्टी, पंचमावर त्याची दृष्टी, तशी शनीची गुरुवर दृष्टी नाहीये, पण गुरुची शनीवर दृष्टी आहे. त्यामुळे आयुष्य चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये जगणं आणि काम व्यवस्थित करणं हे या व्यक्तीला चांगलं जमलेलं आहे. मंगळाची जरी मारक म्हणून दृष्टी असली तरी सुद्धा मंगळ हा तिथे अम, आता सूक्ष्मांशामध्ये कशात गेलेत माहितीये, पण तो शून्य अभयांश अंशावर आहे. अभयांश 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 म्हणजे तो Yes. पण चांगलाच मिळालेला आहे त्याला, हो हो अभयांश आल्यामुळे. म्हणजे घराचं सुख, मातृत्व सुख ह्या गोष्टी त्याला चांगल्या, म्हणजे तिथून त्याला चांगल्या पद्धतीने साथ मिळाली. आणि जर तो अभयांशामध्ये आहे सर, याचा अर्थ जरी सप्तम स्थानामध्ये आणि द्वितीय स्थानाचा तो मारक म्हणून कार्यकर्ता असला तरी पण अं, अं, खूप घातक असा असा प्रकार तिथे नाहीये, कारण तो क्रूरांश किंवा भयांश वगैरे अशा ह्याच्यात नाहीये. त्यामुळे त्यांना जरी त्याने हे केलं तरी त्याचं स्वरूप हे चांगलं असणार आहे. फार वाईट त्याचा परिणाम कुंडलीवर दिसणार नाही. मग पण आता बऱ्याच वेळा या आपण बघतो दरिद्रांशात गेला एखादा ग्रह, भयांशामध्ये तर गेला तर त्रास होईल. तर त्याचे परिणाम जरा जास्त कडक भोगावे लागतात. पण हा अभयांशामध्ये असल्यामुळे त्याचाही फायदा या या जातकाच्या जीवनात त्याला मिळाला असणार. आणि चंद्र सूर्य हे पण समोरासमोर आहेत. ही पण त्यांच्या एक जमेची बाजू आहे. याच्यामध्ये असं आहे, सांगतो जरा थोडं ऐका. हा. जातकाला नोकरी लागल्यानंतर 5 वर्षानंतर स्वतःचं सरकारी घर मिळालं, सरकारी वास्तव्यात प्रमोशन झाल्यामुळे. हा. आणि ते सुद्धा हजेलीला गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये म्हणजे अतिशय लक्झरियस चांगल्यापैकी घर मिळालं. त्याच्यानंतर त्यांना सरकारतर्फे 10% कोट्यातून चीफ मिनिस्टरच्या ह्याच्यातून त्यांना घर मिळालं. तत्पूर्वी त्या राहायला ज्या होत्या त्या लहानपणी म्हणजे बोरिवलीला राहिल्या होत्या आणि नंतर तिथून डायरेक्ट हजेली. आणि सरकारी शासनाचं घर सुद्धा त्यांना बांद्रा कॉलनी जे आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या ह्याच्यावरती घर मिळालं, म्हणजे ते मालकीचं आहे. आता नोकरी सोडल्यानंतर ते घर सोडलेलं आहे हजेलीचं. म्हणजे चतुर्थे शासकीय राशीमध्ये आहे, चतुर्थे शनी त्रिकोणात आहे, हा त्याचा मोबदला असं समजायचं. म्हणून जे लोक कुंभ राशीचे किंवा मकर राशीचे असतात त्यांना निश्चित म्हाडा किंवा तत्सम सिडको ह्याची अलॉटमेंट निश्चित होते. सर असं आहे. इथे ऐका ना, असं पण आपण ते तर तुम्ही सांगितलंच आहे, पण मंगळ पण चतुर्थ दृष्टीने म्हणजे हो त्याच्या हो उच्च हो राशीवर बघतोय ना. येस, हे पण आपण म्हणू शकतो ना. हम्म. बरोबर. दुसरा आता दृष्टी जर आपण बघितलं मॅडम, हा तर हा. त्या ठिकाणी मंगळाची पहिली दृष्टी मकर राशीवरती मकर होय. नवमाशातच आहे. येस येस येस. आणि दुसरी दृष्टी जी आहे 7व्या स्थानामध्ये, तर ती तस्करांशमध्ये आहे दृष्टी पहिलीचा. कारण मेष राशीला पहिला तस्करांश आहे होय होय. आणि वृषभ राशीला पापांश आहे. हम्म. बरोबर आहे. मग राहूच्या मकर मुखात राशीला पण करणं. हा. हा, मग ते सुद्धा हम्म. आपण जर दृष्टीचा विचार आपण केला तर होय. प्रत्येक ग्रह हा दृष्टीने कशा आणि कुठे पाहतोय. जसं आपण शनीचं म्हटलं तर त्यानं तो मेषच आहे, तर पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या चरणात भाग्य सॉरी त्या ह्याच्यामधून जर बघितलं तर तुम्हाला मेष नवमाशामधला शनी हा त्या ठिकाणी पूर्व कुठल्या भाद्रपद. ह्याला येतो. पूर्व नाही, भाद्रपद एक ना. हा हा, मग तो आपण जर पाहिलं मॅडम तर पूर्वा भाद्रपदा 1-3ला राशी बदलते. म्हणजे तुम्ही बघितलं तर इथे मंगळाची शनीची दृष्टी ही तूळ नमाशावरती आहे का मेष राशीत, अकॉर्डिंग टू डिग्री 22 अंशाचा हे आहे. हम्म. तर पहिली दृष्टी सप्तम स्थान, हम्म. दुसरी दृष्टी जी आहे ती लाभस्थान, हा. तिसरी दृष्टी धनस्थान शनीला. होय होय होय. मग अकॉर्डिंग टू डिग्री 22 डिग्री मेष राशीतली, 22 डिग्री सिंह राशीतली हो. आणि 22 डिग्री वृश्चिक राशीतली.
येस. त्याच्यातले नवमांश शोधायचे. ते छान थोडं क्रिटिकल वाटेल पण आता नाही तुम्ही पण चांगलं मॅच्युअर झाला. समजतंय ना. आपण दृष्टीला नवमांश आतापर्यंत नव्हते लावले. तुम्ही लागले तर परत हे वाक्य सांगा, म्हणजे सगळ्यांना पण नीट हे होईल ना. हा बघा, 22 अंशाचा शनी आहे. बरोबर आहे. हा. तर 22 अंशाला मेष राशीमध्ये कोणता नवमांश येतो? नंबर 1. कळलं का? त्यानंतर 22 अंशाला सिंह राशीमध्ये कुठला नवमांश येतो? तो तूळ येतो का बघा. सिंहेला कळलं? मी सांगू का? हा बोला. 22 डिग्रीला सिंह राशीमध्ये तूळ नवमांश अभियांश, तसंच सिंह राशीमध्ये 22 डिग्री पुन्हा तूळ नवमांश अभियांश, आणि तुम्ही वृश्चिक राशीमधलं पण 22 डिग्री सांगितलंय ना सर? तिथे तो खूप उग्रांश मकर. 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 अरे सावंत, हो सर. तू त्या दिवशी त्या क्लासला होती. हो किती पुअर एज्युकेशन आहे ग. सर. आता मी काय बोलणार सर? सर मग सर अशीच परिस्थिती ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. हीच परिस्थिती आहे ना सर? फार वाईट वाटलं मला. दुर्दैव आहे ज्योतिषशास्त्राचं. सर बेसिक ही नहीं था बराबर, बेसिक ही सबका नहीं था बराबर. नाही सर, मी सांगू कसं झालं हे. करोनामध्ये हे जे शॉर्टकट चालू झालेत ना क्लासेस, पटापट फलकथन आम्ही शिकवूया, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. चल ठीक आहे, आपण नंतर बोलू. हा बरं, आता बघा, हे दृष्टी सांगितले गीता सावंतने, तर त्याप्रमाणे तुम्हाला अकॉर्डिंग टू प्लॅनेट पोझिशन जो डिग्री टाकतो, पहिला मी मंगळाचे सांगितले तुम्हाला आणि शनीचे सांगितले. तर जेव्हा दृष्टीचा विचार कराल तर अकॉर्डिंग टू नवमांश तुम्हाला दृष्टीचा विचार केला पाहिजे. जसं गुरुचा आपण विचार केला तर पहिली अभयांशामध्ये आहे, दुसरी त्या ठिकाणी अभयांशामध्ये आहे. कळलं का? आणि तिथे एक दृष्टी जी आहे ती तस्करांशमध्ये आहे, समोरची, म्हणजे धनुराशीतले. ठीक आहे. आता एक लॉजिक तुम्हाला सांगतो कसं. तर इथे जेव्हा तुम्हाला 22 अंशाचा भाग येतो, तर जिथे शनी दृष्टी टाकणार तिथे मेष आलेला आहे, तर तिथे त्याच्या समोरची राशी कोणती आहे? तूळ आहे ना. हो सर. मग तिथे तूळ येणार. त्याच्यानंतर सिंह राशीमध्ये तूळ येणार आणि त्याचा केंद्रयोग म्हणून वृश्चिक राशीत मकर येणार. कळलं? एवढं सोपं आहे ते कठीण नाही आहे. पुन्हा एकदा सांगा ना. मग बेटा असं आहे की कुंभ राशीमध्ये शनी 22 अंशाचा मेष नवमाशी आहे, बरोबर? हो बरोबर. मेष नवमाशाच्या समोरचा नवमाश कुठला? तूळ. तर मेष राशीमध्ये तूळ नवमाश म्हणजे भरणी नक्षत्राचं 3य चरण. हे जरा बाबा कोण आहे ते काढलं पाहिजे. हो बरोबर. बरोबर आहे. त्यानंतर सिंह राशीला तूळ नवमांश म्हणजे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं 3रं चरण. हो बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राचं 2रं चरण धनस्थानामध्ये. तर अशा तऱ्हेने दृष्टीचा विचार करायचा. तसं गुरुचा विचार करताना त्याच्या समोरची रास धनु आहे, गुरु 0 अंशावरती आहे, तर तिथे तूळ नवमाश येईल. त्याच्यासमोर मेष नवमाश तो तस्कर अंश आहे. हो बरोबर बरोबर बरोबर. हां, कळलं? असं आहे. हो हो कळलं सर. बरं, बोला आता. आणखी काय कोणाला? शिंदे मॅडम, तृप्ती कुलकर्णी. हो सर. आता आपण हे जे नवमांश आपण ह्या कुंडलीतले पाहिले त्याचप्रमाणे ना, परवा आपला दिल्ली बॉम्बस्फोट झाला 10 नोव्हेंबरला 6:56 तर त्याचं मी जस्ट असं मांडलं होतं. त्यावेळी दिल्ली बॉम्बस्फोट मध्ये सूर्याने मंगळाला आणि बुधाला वेध घेतला होता.
हो हो. आणि गुरुच्या मुखात आपलं गुरुने राहूच्या मुखात वेध घेतला होता. हा तसंच प्लुटोने पण राहूच्या मुखात वेध घेतला होता. आणि हर्षलचा आणि सूर्याचा पण वेध झाला. त्यामुळे ती घटना त्यावेळी घडली. मी जस्ट असंच त्यावेळी म्हणजे बघितलं आपल्या ह्याच्याप्रमाणे. तर ओके ह्या सगळ्या घटना आणि वृश्चिक लग्न होतं. तर त्या लग्नाला लग्नेशानेच वेध लावला होता. त्यामुळे तो जो दिल्ली बॉम्बस्फोटची ती घटना घडली, तर मी मॅडम ऋषभ लग्न होतं हा संध्याकाळी. वृषभ लग्न होतं. हो, वृषभ लग्न होतं सर. आणि लग्नी हर्षल होता. त्या यस. हर्षलला पण सूर्याने वेध घेतला होता. आणि सूर्याने मंगळ आणि बुधाला पण वेध घेतला होता सर. बरोबर. आणि गुरुने राहूच्या मुखात वेध घेतला होता. म्हणजे बरेच एकाच वेळी ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्यामुळे ती घटना तिथे त्यावेळी घडली. बरोबर. असा मी जस्ट अभ्यास त्यावेळी केला. तुम्ही आपलं आता आपल्या वेदाच्या आता दृष्टीप्रमाणे तुम्ही सांगितलं येस जसं येस. शनीची तिसरी दृष्टी मेषच्या तर समोर बघायचं लगेच तुळ नमांश, मग हो त्याप्रमाणे बघायचं. आता हे पण तुम्ही सांगितलं की गुरु जर का 0 अंशावर आहे तर त्याची तुळेत असेल तर तुळच्या समोर मेष नमांश. तर हे पटापट आता क्लिअर झालं, म्हणजे होतंय असं तेच. व्हेरी व्हेरी गुड. हो सर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. एक महाराष्ट्रीयन मराठीमधली एक संस्था आहे. जर कोणाला शिकवायची इच्छा असेल तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, मग तुम्ही त्यांच्याशी बोलवून घ्या. गणित नाही हा, फक्त फलित आपण जसं करतो तसं. गणितची भीती बाळगू नका. आणि प्राथमिकच्या ज्या नोट्स आहेत, मी शिकवायचं आहे प्राथमिक, तर तुम्हाला मी शास्त्रीय परीक्षेच्या ज्या नोट्स आहेत त्या देईन. म्हणजे त्यात तुम्ही सगळं तिथीवार शिकवू शकता. बोला आणखी काय तुम्हाला काय आढळतंय, आणखी काय काय चांगल्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. स्थानं सगळी जी आहेत ती बलवान आहेत बघा. केंद्र आणि त्रिकोण सगळी स्थानं जी आहे ती अतिशय चांगल्यापैकी चांगल्या ग्रहाने तिथे विराजमान झालेली आहेत. म्हणजे चांगले ग्रह बसलेले आहेत. शनी काही वाईट ग्रह असा म्हणता येणार नाही. तो राजोगकारक तूळ लग्नाला आहे आणि तो स्वतःच्या राशीत आहे. सर, बोला. आपण हे आता नवमाच बघितले ते लक्षात तर आलं माझ्या, पण हां आपण असं उलट का बघितलं? नाही, उलटं म्हणजे असं मॅडम, आपण जेव्हा स्थानावरती दृष्टी पाहतो ना, हा तर एंटायर झोडियाक 30 डिग्रीज आहे. तर त्या 30 डिग्रीमध्ये जेव्हा आपण ॲक्युरेट ज्याला नेम म्हणतो, तो नेम कुठे जाईल तर तो तूळ नवमाशावरती जाईल. कळलं का? म्हणजे हो ज्याला हो आपण म्हणतो आलं लक्षात. रेंज. एखादी गोष्ट रेंजमध्ये आली पाहिजे ना. हो हो मग त्या हो रेंजसाठी म्हणून तुम्हाला पर्टिक्युलर त्या ठिकाणी त्या नवमाशावरती दृष्टी आहे. तर दृष्टी जर चुकीची, जसं आता गुरु तस्करांशमध्ये तिथे दृष्टी ठेवतोय, तर निश्चितच त्या ठिकाणी तस्करांश म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला कल्पना आहे. यदा कदाचित तृतीय स्थान हे भावंडांचं आहे, शेजाऱ्याचं आहे. तर हो त्या ठिकाणी गुरु पाहतोय तर त्यांच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं असं. म्हणून अच्छा. त्या दृष्टीला महत्त्व आहे अँग्युलर. हा, कळलं सर. थँक्यू. अगदी बिनदिक्कत बोला, घाबरू नका. तुम्ही प्रेडिक्शन करायला शिका. फलादेश फार महत्त्वाचा आहे. सर, या पत्रिकेत द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हो, हे दोनही बिघडले, त्यामुळे नक्कीच नक्कीच त्यांच्या लाईफ मध्ये अडचणी आंदोलन आल्या. झालं. आल्या आल्या आणि आजारपणाच्या आल्या मॅडम. ओके. ऑपरेशन तत्सम काही त्यांचा लिव्हरचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामध्ये हा भरपूर वेळ गेला, पैसे गेले. सरकारी विलाज तो एक ठराविक रकमेसाठी असतो. त्याच्यामध्ये पैशाची हानी झाली. कारण का की मंगळाने राहूच्या मुखात पाहिलेलं आहे, तो धनेश आहे. कळलं का? हो सर. असं आहे. म्हणजे दुःख ही मॅडम येतात, पण दुःखाला कारण आपल्याला तुमच्या जातकाला आली जी काही दुःख
तर ती तुम्हाला स्पष्टीकरण त्याचं दिलं पाहिजे की कशामुळे दुःख आलं असेल, काय कारण आहेत त्याला. तर शेवटी पत्रिका ॲनालिसिस आपण जेव्हा करतो तर त्यावेळेला नेमकं कशामुळे झालं असं जातकाने विचारलं. आता जसं काही बॉम्बस्फोट वगैरे झालेले आहेत, त्याच्यामागे तर एवढं संशोधन आहे आता, त्याचा रूट शोधता शोधता बरेच दिवस लागते. कळलं का? नाही, हो रूट ऑफ सर. प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो ना मॅडम, तर तुम्ही आता चांगल्या अभ्यासू आहात, तर त्या ठिकाणी तुम्हाला असं खोलवर जाणे आणि एक नेहमी सवय ठेवली पाहिजे की अगदी खोलवर जाऊन एखाद्या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला त्याचं उत्तर अतिशय योग्य प्रमाणामध्ये मिळतं. असं आहे. कारण नुसतं वरवरचं जे ज्योतिष आहे तर त्याला काय अर्थ नाही, म्हणजे ते फक्त शिकलं काय नाही शिकलं काय. पण ॲक्युरसी जी आहे ती तुम्हाला बघितली पाहिजे. हो सर. सर, बोला मॅडम. लिव्हरचे प्रॉब्लेम होण्याचं म्हणजे मार्केशच कारणीभूत ठरलाय, कारण षष्टेश गुरु शनीच्या शुभयोगात आहेत असं बघायला गेलं तर. हो, मग हे प्रॉब्लेम होण्याचं अजून काही कारण असू शकतं का मार्केशाशिवाय? नाही, आता काय गंमत आहे सांगतो मला मॅडम. चतुर्थ स्थानावरून लिव्हरचा भाग बघितला जातो बरोबर. आणि तिथे मंगळाची दृष्टी हो आणि कर्क रास पाहिली जाते. हो तर कर्क राशीमध्ये त्या ठिकाणी जो सूर्य आहे, अश्लेषा नक्षत्र. हा अश्लेषा नक्षत्र, त्याच्यासाठी विचार केला हम्म. जातो. अच्छा, पण इथे षष्टेश आणि गुरु पण लिव्हरचा कारकच मानला जातो हो ना सर? हो हो. पण तो तर तसा बघायला गेला तर म्हणजे शनीच्याही शुभयोगात आहे, मंगळाचे काही दृष्टीने वगैरे असा योग होत नाही. मग ह्या व्यक्तीला अजून काय रोग कारण झाला असू? नाही हा मॅडम. या व्यक्तीला रोग नाही झाला, त्यांच्या मिस्टरांना झाला. अच्छा, मिस्टरांना झाला लिव्हरची प्रॉब्लेम. ओके हा, ओके यांना ओके. नाही झाला. मॅडम, गुरु पण मंगळाच्याच नक्षत्रात आहे ना, आहे मृग. त्यामुळे पण ते झालं असेल. पण मिस्टरांना झालेलं आहे. हा, मला लिव्हर. वाटलं की यांना झालेलं नाही आहे. नाही नाही, मिस्टर सप्तमेश राहूच्या हा, मुखात मग ते पासून झाला. मार्केशाचं कारण ते लक्षात आलं सर. हो येस. बरोबर. म्हणजे एखाद्या जोडीदाराला दुःख कशा प्रकारे आलं, का हो आलं, बरोबर आणि व्हेरी सिरियस मॅटर होतं. बरोबर. म्हणजे मार्केश मंगळ आणि सप्तमावर पण शनीची दृष्टी, ह्या दोन्ही गोष्टी. बरोबर. कसं आहे मॅडम की एखादा ग्रह देतो तुम्हाला आणि हा त्याला दुःख पण येतात. आता समोरची अर्थातच. हो व्यक्ती कशी असेल, काय असेल, आणि लिव्हरचा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला कल्पना आहे कशामुळे प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. हो ते काय आपण इथे आता बोलत नाही, पण तरी सुद्धा कल्पना आहे. होय होय सर. त्यांची पत्रिका मिळाली. कसं आहे, मी आजारपणाच्या पत्रिका मांडत नाही, तर ते सारखं डोक्यामध्ये मग आजारच तयार होतो. आपण स्वतः आजारी होऊन खरंय जातो. खरंय सर. त्यापेक्षा जातकाने प्रगती कशी केली, वाय शी हो, बिकम व्हेरी गुड पोझिशन. म्हणजे निगेटिव्ह गोष्टी तर प्रत्येक ठिकाणी सापडणारच आहेत आपल्याला, पण आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टीतूनच इन्स्पायर होऊन त्या पत्रिकेकडे बघता आलं पाहिजे. येस, खरंय सर. ते चांगला विचार आहे. तर तुम्ही बोला मॅडम. नाही, तुमचं होऊ दे मग बोलते. नाही, काय नाही, त्यांना विचार चांगला विचार केला झालं त्यांनी. माझं. झालं माझं. आता शनीची दृष्टी लग्नेशावर आहे, हो लाभस्थानात, हो आणि राहू आणि लग्नेश हे एकमेकांच्या केंद्रात बसलेले आहेत. राहू आणि लग्नेश शुक्र. राहू आणि लग्नेश शुक्र हा केंद्रामध्ये आहे, म्हणजे केंद्र योग आहे. केंद्र त्यांना योग झालाय, केंद्र योग योग आहे, झालाय. केंद्र योग हा झालाय. बरोबर. हा, केंद्र योग झालाय. तर याचा परिणाम काय झाला असेल, कारण शनीच्या दृष्टीत लग्नेश आल्यामुळे शुक्राला शनी तर कंट्रोलमध्ये ठेवणारच, म्हणजे त्याच्याच अंडर शुक्राचं काम चालेल. पण इथे राहूच्या केंद्रयोगात पण शुक्र आल्यामुळे हो, या व्यक्तिमत्वाला कोणत्या गोष्टीला थोडंसं सामोरं जावं लागेल? सांगतो. कसं असतं मॅडम, आता एक तुम्ही मोठ्या हुद्द्यावरती आहात, हा
राहू हा मोठा प्लॅनेट आहे, म्हणजे सुपिरियर प्लॅनेट. मोठा म्हणजे हो. सुपिरियर. हा. आता त्याचा ज्युनियर जर त्याच्या केंद्रयोगात आला हम्म. तर ते तिथे त्याला जमत नाही, म्हणजे त्या ठिकाणी तिथे ग्रह त्रास देणारच. जसं मंगळाच्या केंद्रामध्ये आता राहूची युती चालू आहे, तर राहू हा काही घडामोडी जागतिक पातळीवरती पाहतो मी आत्ताची स्थिती. मंगळ आणि राहूची वर्तमान स्थिती अशीच आहे. तसं कुठल्याही व्यक्तीला, आता जसं कोणी असो, मग घरामध्ये सून जरी असली तरी सुद्धा आपल्याशी वरचढ असेल तर ती आपल्याला चालत नाही. हा एक पार्ट आहे. मग तसाच एका ग्रह जो आहे हा राहूच्या केंद्रामध्ये आहे, आणि तो केंद्रयोगामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी शुक्र आणि बुधाला राहू त्या ठिकाणी निश्चितच त्रासामध्ये आणणार, हे ठरलेलं आहे. म्हणून केंद्रयोग पाहते वेळी तुम्हाला पाहता आले पाहिजेत की दशमात रवी बलवान आहे, त्याच्या केंद्रात मंगळ आहे, मग तो सुद्धा रवीला आवडलेला नाही आहे. म्हणजे तो कसा आहे की गाढवाच्या मागे आणि साहेबाच्या पुढे कधी चालू नये. तर तसा साहेब म्हणजे रवी आहे, कळलं का? तर साहेबाच्या पुढे गेल्यानंतर तो त्या त्रासामध्ये येणारच. मग त्यावेळेला तिथे केंद्रयोग पाहताना तुम्हाला हा तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. त्या ठिकाणी असं का घडतं, तर त्याला कारणं अशीच आहेत की कुठल्याही मोठ्या ग्रहाला, म्हणजे मी मोठा ग्रह म्हणतोय की त्याला त्याच्यापेक्षा ज्याला आपण म्हणतो की अग्रेसर असणारी व्यक्ती आवडत नाही. म्हणून केंद्रयोगाचं फलित जे आहे ते असं आहे. आता शुक्र बुध हे रवीशी केंद्रयोग कधीच करणार नाहीत, कारण ते पुढे जातच नाहीत. पण मंगळ हा पुढे जाऊन केंद्रयोगाच्या तयारीत आहे, हे निश्चित. कळलं का? असं आहे. हो सर, कळलं. थँक्यू सर. थँक्यू. सर, मंगळ हा पुढे केतूला मिळणार म्हणून हा सप्तमेशाचा असा योग आला का? हा, तसं पण आता बघा, कालांतराने तुम्हाला सांगतो एक की मॅडम, जेव्हा जातक जन्माला आलं, आपण एक साधा विचार करूया, त्याच्यानंतर 1 महिन्याने तो केतूच्या युतीत जाणारच, हे ठरलेलं आहे. बरोबर नाही का? 45 दिवसानंतर साधारणतः तो त्या केतूशी युती घडेल. मग त्यावेळेला लहान बाळाला आजार जेव्हा होतात तर त्याला कारणं काय असतात की तो त्या ठिकाणी जाऊन लग्नामध्ये बसलेला ग्रह हा केतुयुक्त होतो त्या 65 साली. मग आता इथे आपल्या जोडीदाराला हे जे काही प्रश्न आले आहेत तर ते प्रश्न जोडीदाराची कुंडली पण तशी दूषित आहे. आता ती दूषित काय आहे, तर त्या ह्याच्यामध्ये जसं की जोडीदार ह्यांच्यापेक्षा मोठा आहे हे नक्की. त्याचा जो राहू गुरुशी जे हे मिथुन राशीला त्यांचा राहू आहे, कळलं का? सॉरी, कर्क राशीला आहे तो. एक मिनिट, नाही, मीन राशीला आहे. त्या ठिकाणी नाही, मिनेला आहे काहीतरी, मिनेला आहे. राहू रेट्रोगेट होतो ना, मागे येतो, मीन राशीला त्यांचा आहे. आणि तिथे कुठला तरी ग्रह आहे, मला वाटतं शुक्रच आहे. 62 जन्म आहे त्यांच्या मिस्टरांचा. शनी केतूची युती आहे, कळलं का? मकर राशीला, आणि यांचा 65 आहे. तर कदाचित त्यांच्या कुंडलीमध्ये शनी केतूची युती असल्यामुळे हा प्रश्न, मी कुंडली मिळाली तर मी लावीन पुढच्या वेळेला, पण तरी सुद्धा ही कुंडली व्यवस्थित तपासा तुम्ही. सर, शनी कीर्तीची युती यांच्या यजमानांच्या कुंडलीमध्ये म्हणजे त्यांना बरेच आजार पण येऊन गेलेत मग. हो, आता काय करणार मॅडम, कधी कधी कसं असतं की जोडीदार निवडताना अनेक गोष्टी पाहाव्याच लागतात. आता जसं कसं आहे की एक तर यांचं तूळ लग्न आहे, त्यांचं वृश्चिक लग्न आहे, आणि तूळ लग्न आणि वृश्चिक लग्नाचे कॉम्बिनेशन जमत नाहीत, ते म्हणजे योग जुळत नाही. म्हणजे तुळेला जास्तीत जास्त कन्येशी जमेल,
पण वृश्चिकीची कधीच जमणार नाही. नाही. मग जोडीदार जेव्हा आपण पत्रिका निवड करतो त्यावेळेला गुणधर्म, स्वभाव आणि काही व्यसन वगैरे असतात, ते मी तिथे चर्चा करत नाही ती, पण ते सुद्धा तसे प्रश्न आहेत. शनी केतूची युती ही तृतीय स्थानामध्ये आहे त्यांच्या. हो का? आणि कुंभेला गुरु आहे. म्हणजे या स्त्रीला बराच मानसिक त्रास सहन करावा लागलाय. हो, म्हणजे कौटुंबिक हा प्रश्न आहे. पण पोझिशन ही, प्रगती जी आहे ही, ज्याला आपण म्हणतो की भाग्य चांगलं आहे, नोकरी चांगली होती, आता पेन्शन चांगली आहे, सगळं आहे. आयुष्यामध्ये भागदौड तर झालीच भरपूर. पण जोडीदाराच्या बद्दल विचार केला तर 2 मंगळ जे आहेत, आणि तूळ लग्नाला पहा तुम्ही, जोडीदार आढळतोच आढळतो. हो सर. हा ठरलेलं आहे. काही नियम आहेत ते तुम्ही डावळू शकत नाही. सॉरी, कोणाचं तूळ लग्न असेल तर वाईट मानून घेऊ नका. नाही सर, त्याच्यात काय वाईट वाटायचं, नियम तो नियम आहे. हो, तूळ लग्नाला जर मंगळ लग्नी आला तर पत्रिका ही अशीच डाऊन होऊन जाते. श्रम जास्ती करावे लागतात माणसाला. हो, आणि जोडीदाराला खूप सफर व्हावं लागतं. तसं तुळेचा मंगळ हा माणसाला प्रॉपर्टी पण भरपूर देतो, पण करणार काय? खरंच आहे. त्याचा उपभोग त्याला व्यवस्थित घेता नाही येत सर. आणखी काय कोणाला सुचतंय? महादशा मॅडम लावता का? बघा, दशाचा हे आहे. तपस्वी मॅडम, तुमचं काय मत आहे? हा, बोला सर. माझा ना एक प्रश्न आहे. इथे ना आपण ऑलवेज म्हणतो की मंगळाची दृष्टी राहूवर असेल आणि अष्टमात राहू आहे तर तो त्रासदायक होणार. पण सर, मला असं विचारायचं आहे की राहूचा सूक्ष्मांश चांगला असल्यामुळे इथे त्रास नाही झाला का? नाही, आता मला असं आहे की राहू हा चांगल्या सूक्ष्मांशामध्ये आहे, तरी सुद्धा मंगळाची 8व्या स्थानावरती दृष्टी ही कन्फर्म आहे. हो. तर आपण असं प्रिडिक्शन देतो ना की काहीतरी रिस्क फॅक्टर घेणार हा व्यक्ती, किंवा रिस्की काहीतरी काम करेल. तशी आंदोलनं म्हणजे धावपळ म्हणा, त्याच्यातून तिथे संघर्ष करावा लागणं, आणि पतीच्या कुटुंबामध्ये बऱ्याच काही तक्रारी होत्या, त्या या व्यक्तीला सहन कराव्या लागल्या. अच्छा, म्हणजे अच्छा असा याचा रिझल्ट आला. ओके. असंही होतं ना, म्हणजे पतीच्या कुटुंबातले काही बरेचसे प्रॉब्लेम. काय बेटा, अजून तू लग्न केलं नाहीस म्हणून? नाही सर, 2nd आणि 8th हाऊसचा राहू केतू हा लग्नानंतर मॅरिड लाईफ मध्ये आणि कौटुंबिक प्रॉब्लेम हा तयार होतोच होतो. ते मी सर्वच मॅक्झिमम पत्रिकेमध्ये पाहिलेले आहे. आणि कुठून तो प्रॉब्लेम तयार होतो तो माहित सुद्धा पडत नाही. मी म्हटलं काय की तू सुखी आहेस असं समज. मी तर खूप सुखी आहे सर. आणि सर, आणखी एक नवीन दृष्टिकोन आज तुम्ही दिला. शनी हा 5th हाऊस मध्ये असून त्याची सप्तमावरती दृष्टी, 2nd हाऊस वरती दृष्टी, आणि तो कसा मार्केश ला मदत करतो, हा एक नवीन दृष्टिकोन आज मला मिळालेला आहे. याच्यापूर्वी मी शनी चेक करायची, पण फक्त शनीची 7th दृष्टी तर मॅरिज लाईफ मध्ये प्रॉब्लेम होणार, 2nd हाऊस वरती दृष्टी म्हणजे थोडं अर्निंग सोर्सेस मध्ये प्रॉब्लेम होणार किंवा कौटुंबिक त्रास होणार. पण इथे हा अँगल नवीनच आहे सर. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू बेटा. काय आहे की नेहमी आपला जोडीदार स्त्री असो का पुरुष हा सशक्त पाहिजे, कळलं का? फर्स्ट प्रायोरिटी आहे सर ते. हा, मग कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, हेल्थ इज वेल्थ. हो सर. पण कसं आहे, मंगळ आता लग्नी आहे तर पतीच्या कुटुंबामध्ये अनेक प्रश्न आहेत, फायनान्शियल आहेत, भावंडांचे आहेत, त्यांची पण सोय करणं, म्हणजे जातकाचं जे संघर्षमय आयुष्य जे आहे ते चारी बाजूनी कौटुंबिकच आहे, कळलं? सर, या पत्रिकेला 7th हाऊसला लग्न बनवून पाहिलं ना तर तिला होणारे सर्व त्रास लगेच पटापट दिसून येत आहेत सर. बरोबर.
असं आहे. बरं मॅडम, महादशा लावा. हो. तपस्वी मॅडम, तुम्ही काय शोध घेतलाय नवीन, काय सांगा. नाही सर, पाहिलं मी इथे, पण याच्यात सुद्धा काय होतंय की आपण दोन्ही म्हणजे नैसर्गिक कुंडली म्हटली आणि तूळ लग्नाची जरी म्हटली तर दोघांच्याही धनस्थानामध्ये म्हणजे केतू जातोय आणि राहू जातोय. म्हणजे हो दोघांची कुटुंब स्थानं बिघडलेलीच आहे आणि त्या दोन्हीचाही त्रास त्यांनाच होतोय. आणि इथे आता सप्तम स्थानामध्ये 32 गुण आहेत, म्हणजे तो जातक यांच्यापेक्षा जास्त वरचढ वागत असावा. आणि मेषेचा आहे ना, म्हणजे त्याचं वागणंही जरा थोडस हे असेल. बरं, मगाशी आपण चर्चा केली त्या- होती हो 89, नाही का? बघा, हो हो नोकरी कधी लागली होती तर राहूच्या दशेमध्ये त्याला हो नोकरी राहूच्या मिळाली. दशेत. हो त्याच्यानंतर गुरुची दशा 2014ला संपलेली आहे. आत्ता सध्या जातक शनीच्या दशेमध्ये रिटायरमेंट घेतलेली आहे आणि ती 2033 पर्यंत आहे. कळलं? आता ही दशा आता मुख्य दशा आहे. पण गुरुची दशा 2014 ते आता समजा 25ला रिटायर झाल्या, 24ला रिटायर झाल्या, तर त्या ठिकाणी 10 वर्ष गेली, कुठल्याही तऱ्हेचा असा काही त्रास वगैरे नव्हता. म्हणजे चांगल्यापैकी अर्निंग पण चांगलं, प्रमोशन चांगलं, व्यवस्थापन चांगलं, स्वतःचं घर चांगलं, सगळं चांगलं. मुलांची लग्न झाली त्याच्यामध्ये, एक मुलगा एक मुलगी चांगले क्वालिफाईड आहेत आणि लग्न झालं. बऱ्याच गोष्टी जातकाच्या त्याला अनुसरून पंचम स्थानात जरी शनी असला तर असं सांगू नका की शनी वक्री आहे, तुम्हाला मूल होणार नाही, तसं नका करू. त्याचा काही लोक पंचमात राहू आहे, तुम्हाला मूल होणार नाही, अगोदर सांगतात लग्न जमू नका, मूल नाही होणार. इथे या व्यक्तीला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, आणि दोन्ही मुलं योग्य शिकलेली आहेत. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोला, काय हरकत नाही. आंतरदशा दुसरी लावा मॅडम. मग आता ही दशा जी आहे शनीमध्ये, आत्ता राहू आणि गुरु, गुरु शनीमध्ये चंद्र, चंद्रमध्ये गुरु, कळलं का? मे मध्ये, त्याच्या अगोदर मार्चमध्ये मंगळ. म्हणजे दशा शनीचीच आहे, मला वाटतं ही शेवटची दशा असू शकेल कदाचित, 33. आणखी काय विचार करायचा आहे? दुसरा काही कोणाला बोलायचं आहे का? स्वतःचं मत मांडायचं आहे, मांडा, काही हरकत नाही. काढा मॅडम पत्रिका, त्या लोकांनी बघितलं. बोला. बघा, वर्ग तुमचा आहे, तुम्हाला जे सुचेल ते बोला, लाजू नका, घाबरू नका. तुम्हाला आता तुम्ही विचारवंत झालेला. आता सोमवारी आपण नवीन काहीतरी सुरू करू किंवा आणखी एखादं लेक्चर असेल तर कंप्लीट करू. उद्या मॅडमचा क्लास आहे. मी सर्वांना विनंती करतो की या आणि ऐका. ज्योतिष कितीही शिकलं तरी कमी असतं. सर जरा एक सांगा ना, बोला. लग्नेश आणि वेश हे बाधक स्थानामध्ये असल्यामुळे काय होईल? बघा, पहिली गोष्ट पाटील साहेब, बाधके हा शब्द केपीने आणलाय. पारंपरिक पराशरी वराहमीरमध्ये कधीही बाधके हा उच्चार आलेला नाही. केपी मध्ये ह्या लोकांनी बाधके शोधलाय. आपल्याकडे फक्त वर्षानुवर्ष मार्केशच आहे.
आता ह्या लग्नाला हा बाधकेश आहे, त्या लग्नाला तो बाधकेश आहे, हो पण मार्केश कधी बदलत नाही. बरोबर. तो कम्प्लिटली पर्टिक्युलर नंबर ऑफ होरोस्कोप, नंबर ऑफ एसेंडेंट एकच राहतो. एक सप्तम स्थान, एक धनस्थान. हा बाधकेशाच्या याने केपीने कितीही जरी तुम्ही विचार केला तरी अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतो पाटील साहेब, मी काही टीका करत नाही, पण तुम्हाला सावधान करतो की केपी मध्ये जीव नाहीये. शेवटी केपी हे तयार झालं पारंपरिक वरतीच, फक्त त्यांचे आयनॉट्स वेगळे आहेत आणि त्यांचं फलादेश करण्याची पद्धती वेगळी आहे. कळलं का? आता ती पद्धतीमध्ये असं आहे की सबचे सब, सबचा सब, सबचा सब. आता ह्या ठिकाणी तो काढणं मला वाटत नाही की कोण तक्त्याशिवाय काढू शकत असेल. बरोबर. तो त्यांचा एक टेबल आहे, त्या टेबलवरतीच ते शोधायचं आहे. आता तुम्ही जेव्हा शिकत होतात केपी त्यावेळेला हातामध्ये पेपर तुम्हाला दिला असेल आणि त्याच्यावरती तो छापील असेल, पण त्या व्यक्तीला सांगितलं की याचा सब शोध आणि त्याचं किती वेळ काउंटर येतो तो नाही येणार, कधीच नाही येणार. तो छापील आहे तोच वापरणार. हा असंच आहे. म्हणजे पारंपरिक मध्ये बाधक स्थान घेत नाही. नाही, बाधकेश वगैरे हा कसा दरवेळेला बाधकेश हा बदलत राहणार ते. चर लग्नाला, स्थिर लग्नाला आणि दिवसावाला बदलत राहणार ते. पहिली गोष्ट बाधकेश म्हणजे काय? बाधा आणणारा प्लॅनेट असं म्हणायचं का? हाऊस. हाऊस हाऊस हाऊस. आता दुसरी गोष्ट पाटील साहेब असं आहे की जेव्हा आपण ज्योतिषचा विचार करतो तर युती ही जर चुकीची असेल, जसं राहू केतू, शनी केतू, शनी राहू, मंगळ राहू, मंगळ केतू, शुक्र राहू, ह्याचा जो काही दोष आहे तो आपल्या जीवनात कधी ना कधीतरी बसणारच आहे, हे नक्की. केपीमध्ये तसं नाही आहे. केपीमध्ये तुम्हाला प्रश्न कुंडली 249 मध्येच एंटायर लाईफ प्रिडिक्शन नेवर. कळलं का? पण एक पद्धती पिन पॉइंट केपीमध्ये आहे, त्याच्यामध्ये एंटायर लाईफचं रिडिंग करता येतं. पण बाकी केपी जे आहे हे सगळं तो कुठे बसलाय, त्याच्यामध्ये कुठल्या सबमध्ये आहे, तो त्याच्या सबपासून सबमध्ये आहे, आणि ते शोधता शोधता माणसाची बुद्धी खराब होऊन जाते. त्याला फलादेश नाही. हा प्रश्न कुंडली सोडवण्यासाठी 249 हे कसे जन्माला आले हे पण आता तुम्ही केपी शिकत, मी काय तुमची परीक्षा घेत नाही, यू आर रिस्पेक्टेड, पण 249 जन्माला कसे आले हे सांगेल का कोण? टू 49 चा जन्म कसा झाला बोला. नाही माहित नाही. नाही ना? नाही सर, राहू केतूचे सब वाढले म्हणून ना? नाही, ते सब ह्याचं आहे मॅडम की ते नक्षत्र जे आहेत ना त्याच्यामध्ये कृतिका नक्षत्र जे आहे ते नक्षत्र, हा त्याच्यामध्ये कसं आहे की इट इज कॉल्ड फॉरवर्डेड सब, म्हणून ते 6 वाढले. कळलं का? 2 नक्षत्राला म्हणजे 3 सब वाढले 2 नक्षत्राला. पण ते सुद्धा 249 आले कसे? हाऊ यू? नाही का? मग आता पाटील साहेब मला एखादा नंबर सांगा 249 मधला. 241. आता 241 ला आपण जर बघितलं तर मीन लग्न येणार. बरोबर. कळलं? कन्फर्म आहे. आणि पूर्वा साधारण एका लग्नाला 21 किंवा 22 नंबर येतात. मग ते कसे आले ते असं आहे ना. आणि तो जो तुम्ही जो आता नंबर सांगितला तो रेवती नक्षत्रातला आहे. कळलं? आणि तो मकर नवमाशातला आहे. चेक इट. त्यांनी तो फॉर्म्युला दिलाच नाही, ब्रेकअप त्याचा नाही दिला. आपल्याकडे फॉलो करत नाही, मी जस्ट विचारलं. हरकत नाही, कारण मी ज्योतिषशास्त्री केलेलं आहे आणि पारंपरिकने पण बघतो. हरकत नाही.
पण जो फलादेश आपल्या पारंपरिक मध्ये मिळेल, पारंपरिकला ट्रान्झिस्ट आहे, हो केपीला ट्रान्झिस्ट आहे का? नाही केपीला 249 आहे, ट्रान्झिस्ट नाही आहे. हो हो कळलं का? असं आहे. आणि केपीचा जन्म कधी झाला सांगतो तुम्हाला, 1978 साली. हो हो कळलं? त्याच्या अगोदर केपी नव्हतं. हम्म. कृष्णमूर्तींनी भरपूर मेहनत केली त्याच्यासाठी बनवायला, त्यांनी स्वतः जे सगळं तयार केलं, पण तरीसुद्धा उत्तर काय ते बघा. घटना घडेल का? आता आपण पारंपरिकमध्ये, आता शिंदे मॅडमनी सांगितलं की त्यावेळेला ते लग्न होतं, हर्षलला वेध लागला, मंगळाचा वेध होता, आणखी इत्यादी ग्रहांचा वेध होता. तर ते पर्टिक्युलर जेव्हा पत्रिका काढू त्याला कळेल. पण केपीमध्ये ते उत्तर शोधायला तुम्हाला 8 तास लागतील. ते आणि सांगू शकत नाही केपी मध्ये. आणि ते पण पारंपरिक त्यामध्ये मिक्स करते. बरं ठीक आहे, त्या टीका नाही करायची, हा आपल्याला ज्ञान बरं घ्यायचं बरं आहे. ठीक आहे. थँक्यू सर. हो, थँक्यू. बोला. सर मुझे एक क्वेश्चन पूछना है कि बोलिए. आपने बोला ना सर हर्षल ने, तो हर्षल नेपच्यून अगर सप्तम स्थान में रहता है तो वो अपनी मैरिज लाइफ में इफेक्ट करता है क्या? हाँ, अभी हर्षल नेपच्यून की युति आप कहेंगे तो मकर राशि में हुई थी, हाँ समझ गए ना? मकर हाँ राशि में युति हुई थी. हाँ उसके पहले कभी युति हुई ऐसा ये जमाने में नहीं देखा गया है, समझ गए ना? बराबर बराबर तो हर्षल नेपच्यून की अगर युति सप्तम स्थान में रहेगी तो सामने वाला इंसान या तो उससे शादी होगी, तो हर एक के कुंडली में हर्षल और नेपच्यून कई जगह होंगे, नहीं होंगे ऐसा नहीं है, हर एक की कुंडली में होंगे. तो यस वहाँ पर उसका जो एटीट्यूड है वो कैसे रहेगा? वो अकॉर्डिंग टू प्लानिटरी पोजीशन. अगर समझो नेपच्यून के साथ में अगर शनि चला जाता है तो अलग भूमिका रहेगी, मंगल चला जाता है तो अलग भूमिका रहेगी. हर्षल मंगल युति जो है इट इज़ नॉट एडवाइजेबल, नेवर. हर्षल रवि भी युति है तो वह एडवाइजेबल नहीं है. लेकिन फिर भी अगर हम देखेंगे तो हर्षल की कक्षा जो है वो रवि से काफ़ी लंबी है. मतलब पहले जो कक्षा है, लास्ट की जो कुंभ राशि की कक्षा है वो रवि से आखिरी कक्षा है, उसके बाद में हर्षल की कक्षा है, उसके बाद में नेपच्यून की है. समझ गए? यस सर, मगर आपने जो बोला वो सही है, मकर में ही नेपच्यून हर्षल है और उसका लग्न कर्क लग्न है, मैंने देखा कुंडली हाँ, में. तो वही मैं बोल रही थी कि हर्षल नेपच्यून अगर सप्तम स्थान में रहेगा तो वो मैरिज लाइफ में कोई प्रॉब्लम करता है क्या? प्रॉब्लम करेगा, 100% करेगा. लेकिन विचार कैसे, अभी ये कर्क लग्न वाला आदमी इंसान जो है वो अलग विचार का होगा, घबराता होगा, डेलिकेट होगा, तो उससे वो त्याग कर देगा, उसको वो रिप्लाई नहीं मिलेगा, अच्छी तरह से उसको रिस्पांस नहीं मिलेगा अपने साथी से. अच्छा समझे? अच्छा, ओके सर, थैंक यू सर. ऐसा है. मगर फिर भी हर्षल अगर गुरु साथ में रहेंगे तो वहाँ पर भी हर्षल का ज़्यादा पावर रहेगा. हर्षल जो है गुरु से भी डोमिनेटेड प्लैनेट है. अच्छा गुरु सर. इतना डोमिनेटेड नहीं है. गुरु ऐसा सीधा जीवन जीने वाला प्लैनेट है. लेकिन जो अदर है, अभी जैसे हम देखते हैं कि गुरु शनि की युति होती है, वो 20 साल के बाद में एक राशि में होती है, फिर 60 साल के बाद में एक ही राशि में होती है. समझ गए? तो वहाँ पर शनि डोमिनेटिंग रहता है, गुरु रहता नहीं है. तो जो भी उसको मिलता है वो शनि के वजह से मिलता है, जिसकी पावर ज़्यादा होती है. भले शनि गुरु से छोटा ग्रह है, लेकिन जो अधिकार है वो सैटर्न के पास है. अच्छा सर. तो इसीलिए जैसे हम बुध शुक्र की युति बोलते हैं, तो हाँ. वहाँ पर शुक्र जो है वो डेलिकेट है, मगर बुध जो है वो कैलकुलेट है, वो मतलबी है. शुक्र इतना मतलबी नहीं है, लेकिन बुध मतलबी है. बराबर समझिए सर. ना?
क्योंकि मैंने हर्षल का पढ़ा है कि अगर सप्तम स्थान में हर्षल रहता है तो वो कभी ना कभी डिवोर्स करवाता है, नहीं, इसलिए मैंने डिवोर्स पूछा। नहीं है। देखो, हर टाइम डिवोर्स की ये नहीं है। पहले अच्छा। डिवोर्स नहीं होते थे, आज लॉ आया है इसके लिए डिवोर्स होता है, लेकिन 500 साल पहले डिवोर्स नहीं होता था। मगर हर्षल था, हाँ क्या हाँ। समझे? तो अच्छा वहां पर कम्युनिकेशन गैप तैयार होती थी। अच्छा, लाइफ पार्टनर के साथ कम्युनिकेशन गैप बोल सकते हैं। यस, हाँ, तो विचारधारा बदल जाती है ना। अच्छा। ओके सर। अभी वो कौन से राशि में है उसकी, देखिए, पहली बात तो एक ख्याल रखना आप कि राशि जो पॉकेट है, हाँ। वो मालिक जो है वो कौन है, अच्छा। उसकी विचारधारा इंपॉर्टेंट है। जैसे अभी तुला में देखेंगे, हाँ। अभी एक मैं आपको बात बताता हूँ। गांधी जी का तुला लग्न था बराबर। और नेहरू जी का कन्या कर्क लग्न था, हाँ। तो उसमें वो केंद्र योग होता है। बराबर। लेकिन पहले किसको जानते? नेहरू को नहीं जानते थे, गांधी जी को जानते थे। हाँ। समझ गए? सब। क्योंकि लॉ ऑफ अट्रैक्शन जिसको हम बोलते हैं वो तुला में है, कर्क में नहीं है। यस सर। बराबर। समझ गए? समझ गए। यस, तो लॉ ऑफ अट्रैक्शन जोड़ियाक है। अच्छा सर। तो पसंद किसको आई? नाम किसका हो गया? गांधी जी का। गांधी जी का। महात्मा कौन हुआ? गांधी जी। यस। समझ गए? मगर सर आपका कितना परफेक्ट है, आपने बोला कि मकर में ही ये युति है, तो कितना मतलब आपका कैलकुलेशन कितना फास्ट है सर। तो भगवान की दुआ है। नहीं सच्ची भगवान। बात सर, आपका वो पेशेंस देख के मैंने लिखा था मैसेज आपको कि वाह, आपने जो संडे के दिन किया वो ग्रेट। एकदम ठीक। ठीक है सर, थैंक यू सर। थैंक यू, थैंक यू। और किसी को कुछ कोणाला विचारायचं आहे? बोला. प्रश्न या क्रिटिकल प्रश्न विचारा, ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील किंवा कळायला पाहिजे, हव्यात. तुम्ही हुशार आहात एवढं नक्की. सर, बोला. मंगळ आणि गुरुचा मूळ कुंडलीमध्ये नवपंचम योग आहे आणि ते इकडे नवमांशामध्ये एकत्र आलेत, सप्तमामध्ये युती झाली आहे बरोबर आहे. त्यांची. आणि हा, त्याच्यावर शनी आणि बुधाची दृष्टी आहे, सप्तम दृष्टी. तर मग याचं फलित कसं राहील? बुधाची दृष्टी कशी येणार मॅडम? बुध हा लाभच स्थानामध्ये आहे. नाही नाही, नवपंचम शनी योगामध्ये नाही, नवमांशामध्ये नवमांशामध्ये. नाही, नवमाशातला योग ऐकाय 2 मिनिटं. हा हा. नवमाशातला योग कन्सिडर करत नाही आपण. नाही. जेव्हा सर्वतोभद्र चक्र शिकलेलो आहोत हा त्यावेळेला नवमाशाची दृष्टी, नवमाशाची युती, जर ते एकाच नक्षत्रात एकाच सूक्ष्मांशामध्ये असतील तर दे आर टुगेदर, अदरवाईज दे आर नॉट टुगेदर. अच्छा. पण आता ही सिंह राशीतली आहे, तर सिंह राशी कन्सिडर करेल की दे आर इन कंजन्क्शन ते युतीमध्ये. पण त्याच्यामध्ये ओके. नवमाशामध्ये जाऊन तिथे युती होत असेल तर ती एका नक्षत्रात एका नवमाशात असेल तरच, अदरवाईज नाही. कळलं? हो सर, आलं लक्षात. सर मी विचारू? हा, बोला. नमस्कार सर. सर नमस्ते. मगाशी तुम्ही ते शनीच्या दृष्टीबद्दल सांगत होतात, म्हणजे नवमांशावर कुठल्या दृष्टी आहे, म्हणजे जर का पापग्रहाची दृष्टी शुभ नवमांशावर असेल, चांगल्या नवमांशावर असेल, किंवा शुभ ग्रहाची दृष्टी वाईट नवमांशावर असेल, तर त्याचे परिणाम नवमांश जसा आहे त्यानुसार हो, धरायचे ना आपण? Yes. आता सांगतो तुम्हाला. शनी महाराज जे आहेत ते वृश्चिक राशीमध्ये 10वी दृष्टी पाहतात, तर तिथे बरोबर. ती मकर रास आलेली आहे, त्यांची स्वतःची आहे. हो हो. समोर जेव्हा पाहतात सिंह राशीमध्ये तिथे तूळ नवमांश आहे, तो अभयांश आहे. बरोबर. हा. मेष राशीमध्ये जी दृष्टी आहे ती सुद्धा अभयांशामध्येच आहे, हो हो कारण ते भरणी नक्षत्राचं 3रं चरण आहे. हो. कळलं का? तर ती पॉझिटिव्ह नवमांश आहे, तर पॉझिटिव्ह रिप्लाय डेफिनेटली येणार. पण आता इथे जेव्हा पापांशामध्ये शनीची दृष्टी आहे, जरी शनी स्वतःचा नवमांश असेल पण तिथे केतू पण आहे. हो. मग तिथे मारक स्थानामध्ये गडबड जी आहे ती 2 प्लॅनेट क्रिएट करेल. बघा, दोन्ही राशींमध्ये म्हणजे मेष राशीत सुद्धा आणि वृश्चिक राशीत सुद्धा शनीची दृष्टी आहे, हो. तर त्या जातकाला 100%
आपल्या जोडीदारासंदर्भात आफ्टर गेटिंग मॅरीड त्याच्यानंतर तो तिथे त्याला तापदायक ठरणार म्हणजे ठरणार, हे ठाम आहे, हे ठाम. पण चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टी त्याला मिळाल्यात, म्हणजे नो डाऊट की व्यक्ती चांगली आहे, भारदस्त आहे, टेक्निकल फील्डमधली आहे, सगळं आहे. पण त्याला फॉलोअप द्यायला लागलं तर ते चांगली गोष्ट नाही. संसाराचं जे आयुष्य असतं ते किती असतं हा पण एक भाग आहे. म्हणून अख्ख्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही अनेक पत्रिका पहा, 100, 500, 1000, त्याच्यामध्ये सुरुवातीला व्यवस्थित वाटतं, पण लेटर ऑन तुम्हाला प्रश्न उपस्थित होतातच होतात. मग ते विचारांशी असो किंवा आर्थिक असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, हे होतातच. किंवा मूड महत्वाचा आहे, स्वभाव. बरोबर. फक्त म्हणजे आता ते अभयांशावर दृष्टी गेल्यामुळे त्याची तीव्रता कमी होईल असं होऊ शकेल. हा, अभयांशामध्ये बरोबर तुमचं म्हणणं, जरी सप्तमा दृष्टी पण तरी सुद्धा त्या ठिकाणी सप्तमामध्ये मंगळ सुद्धा दृष्टी टाकतोय, तो सुद्धा दृष्टी टाकताना त्या ठिकाणी तस्करांशवरती टाकतोय. तिथे मेष नवमाश आहे ना मॅडम. हो. आणि गुरु सुद्धा तस्करांशवरती दृष्टी टाकतोय. मग तस्करांमध्ये दृष्टी टाकल्यानंतर तो खर्चिक भाग झाला. ओके. म्हणजे तस्कर म्हणजे चोरच नाही, एक्सपेंडिचर झालं, म्हणजे वाम खर्च झाला उगाच. असं आहे. बरोबर. अशा तऱ्हेने तुम्हाला लॉजिक लावून त्याला उत्तर देता आलं पाहिजे. पण आता जर समजा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा एखाद्या वेळेला तुम्ही जस्ट फन म्हणून प्रॅक्टिस करत असाल तरी सुद्धा तुम्हाला जोडीदाराबद्दलचा प्रश्न हा निश्चितच तुम्हाला ऐकायला मिळेल, म्हणजे मिळेल, ठरलेलं. अनेक तक्रारी आहेत. कारण कसं आहे की एक स्त्री किंवा एक पुरुष दुसऱ्या घरामध्ये एंटर होतो तर त्याच्या कुंडलीवरती त्याची स्थिती कशी आहे तसं त्याला समाधान मिळतं. बरोबर. असं आहे. आणि जग याच्यावर बघा, तुम्हाला सांगतो, सोनिया गांधींच्या पण पत्रिकेच्या याच्यामध्ये बघितलं तर मंगळ आणि शनीचा जो षडाष्टक योग आहे त्याच्या पतीचा जो सप्तमेश, त्यांचं कर्क लग्न आहे, लग्नी शनी आहे. लग्नी शनी असल्यामुळे सप्तमेश हा मंगळाच्या षडाष्टक योगात आहे. त्या पतीचा मृत्यू असा झाला की चिंधड्या झाल्या, कारण शनी मंगळ हा षडाष्टकामध्ये असला आणि मंगळ जर षडाष्टक करत असेल, शनी षडाष्टक नाही करत, मंगळ करतो. म्हणून तिथे जोडीदाराला या यातना झाल्या. असं आहे. आणि त्यात लग्नी शनी सप्तमा दृष्टी, त्यांचा चंद्र 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो लग्नेश म्हणून आहे, तर त्या ठिकाणी त्यांचा देह परदेशामध्ये आला आणि मंगळ चंद्र समसप्तक योगात आहे आणि शी बिकम डॅशिंग वुमन, करारी पण आहे. असं आहे. मग एंटायर पत्रिकाचा जर तुम्ही विचार केला, आता त्यांच्या चतुर्थामध्ये गुरु शुक्राची युती आहे, कळलं का, तूळ राशीला. लालू प्रसाद यादवांचा पण तूळ राशीला गुरु शुक्राची युती आहे, कळलं का. त्यांच्या पण लग्नी शनी आहे, लालू हरले. ते सुद्धा त्याच दरम्यान रिटायर झालेले आहेत जेव्हा सोनिया गांधी रिटायर झाल्या. दोघांच्याही गुरु शुक्राची युती चतुर्थ स्थानामध्ये आहे, दोघांच्याही लग्नी शनी आहे. राहूची जे आहेत त्यांची रास मकर आहे आणि चंद्र शनी समसप्त योगात आहे. कालांतराने नैराश्यामध्ये मनुष्य जाणार म्हणजे जाणार. लालू प्रसाद यादव आज त्यांचा मुलगा पण हरला, लालू पण हरले, नैराश्यात येणार नाही का. बरोबर. प्रॅक्टिकल. काँग्रेस पण हरली, फक्त 2 सीट आल्या, म्हणजे नैराश्य नाही आलं. नक्कीच. तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह बोथ द साइड यू हॅव टू कॅल्क्युलेट. बरोबर. हे सर दृष्टीचं फार छान, दृष्टीचं तुम्ही फार छान सांगितलं. म्हणजे कारण नुसती आपण कुठल्या स्थानावर एवढंच मी बघत असते, पण आता हे नवमांशामुळे त्याच्यात जास्ती रेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट.
रेंज तुम्हाला बघा, आता मोबाईलची रेंज 1 दांडी मिळते का 4 दांड्या मिळतं, इट इज डिपेंड अपॉन युअर लोकेशन. द सिमिलर थिंग इन अ प्लॅनेट. मग आता तुम्हाला सांगितलं की तुळेचा शुक्र आणि तिथे गुरु दोघांच्याही कुंडली, दोघंही यशस्वी झाले, दोघंही भरभराट झाले. एक चारामध्ये गेला, एक आणखी कुठल्या तरी याच्यामध्ये झाला. तर रवी केतूची युती वैधव्य आलं. तर राजीव गांधी गॉट द शॉर्ट लाईफ. असं आहे ना. बरोबर सर, खूप छान सर, थँक्यू. या पत्रिकेत लाभस्थानातला शुक्र बुध हा केतूशी केंद्र करतो आहे, राहूशी केंद्र करतो आहे आणि शनीची दृष्टी आहे. म्हणजे डॅमेज झाला ना. निर्बंध आले. डॅमेज पेक्षा इट इज कंट्रोल बाय समबडी. निर्बंध, रिस्ट्रिक्शन्स. अच्छा, शनीच्या अंडर मध्ये गेला. येस, रिस्ट्रिक्शन. शनीच्या जेव्हा एक चौकटीमध्ये ग्रह जातो ना मॅडम, तर त्यावेळेला तो त्याच्या अधिकारावरतीच चालतो. शनी बरोबर कुठलाही ग्रह आला तर इट इज रूल बाय सॅटर्न. हो, त्यामुळे मग सूर्याला पण त्रास झाला असेल ना. हो, येस येस. नाही, पण ते युती नाही आहे, तो षडाष्टक योग आहे सूर्याचा. पण बुध शुक्र जे आहेत ना, इट इज लिमिटेशन. बघा, भाग्य आणि लग्न हे दोन्हीही एकत्र आहेत आणि ते प्रशासकीय राशीमध्ये आहेत. त्यांची फक्त शनीची दृष्टी समसप्त योगात आहे. तर तिथे नियंत्रणामध्ये कार्य करावं लागतं किंवा लागलं, हा फलादेश आहे. विस्तारित जेव्हा ज्योतिष तुम्ही पाहता तर तुमच्याकडे मी तुम्हाला लालू प्रसाद सांगितला, राबडी देवी पण मुख्यमंत्री झाली की नाही, असं आहे ना. आता तेजस्वी यादव सांगितलं 18 तारीख को हम शपथविधी ले लेंगे आणि त्याला निवडून आला नाही. म्हणजे पत्रिकेची क्वालिटी तुम्हाला निश्चित केलं पाहिजे. आता लालू लग्नी जे कॅरेक्टर आहे शनीचं, ते वाटत नाही का तुम्हाला? हो सर. लालूची प्रतिमा बघितल्यानंतर तुम्हाला वाटत नाही की शनी कॅरेक्टर म्हणून? वाटते. मग त्यांनी वास्तविक त्या लालटेन निशाणी ठेवलेली आहे, म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणं आहे. शनी अंधाराचा कारक आहे, तो लग्नी आलाय. अगर दिन में रात हो गई तो कैसी होगी मैडम? पूर्व दिशा उजेडाची आहे ना. हो सर, दोन्ही गेलं म्हणजे दिनही गेला आणि रातही गेली. बिहारमध्ये सर पूर्ण बीजेपीच हे झालं ना आज. हो, संपूर्ण मला वाटतं 100 हे आलेलं आहे. हो सर, पूर्ण. म्हणजे ज्योतिष शिकताना तुम्हाला एंटायर दिस पोझिशन यू हॅव टू बी कॅल्क्युलेट अप्स अँड डाऊन. देर इज वर खालीपणा येणारच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. कधी कधी प्लॅनेटरी ट्रान्झिट पोझिशन तुम्हाला इफेक्टेड होते जर तुमची मूळ कुंडली दूषित असेल तर. आणि तरीसुद्धा जर मूळ कुंडली चांगली असेल तर तुम्ही टिकाव धराल. कळलं का? आणि त्यात AI कॉमिक्स आलेले आहेत भरपूर. ते झंझट आहे. बोला, आता अभिप्राय द्या, तुम्हाला काय म्हणायचं असेल. कुंडली आपण वाचन केलेलं आहे, तुम्हाला एंटायर भूमिका सांगितलेली आहे, कशी असते काय असते. कदाचित मी स्विचवर्ड चालू करणार आहे. स्विचवर्ड फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि व्हेरी पॉझिटिव्ह रेमेडीसाठी आहे तो. मला वाटतं एक सॅम्पल पाठवलं होतं मी तुम्हाला. सर पाठवलंय. हो सर. तसं बघूया. मग आता काही कोणाला विचारायचं नाहीये तर शास्त्री चालू करा ना. शास्त्री तुम्ही करणार आहात का? करूया शास्त्री करूया. काय आहे गंमत मॅडम,
परत सांगतो, महागड्या क्लासला फसू नका. हां, 1000-2000 वर्षाची फी असेल, ओके. पैसे फुकट येत नाही हो, किती कष्ट करायला लागतात आपल्या घरच्या माणसाला. आता बघा, मुलांचे एज्युकेशनचे प्रॉब्लेम होणार आहेत. अमेरिका शटडाऊन. आता अमेरिकेला कोणी पाठवणार नाही, धाडस करणार नाही, ब्रिटनला पण करणार नाही. इकॉनॉमी एवढी उद्ध्वस्त होईल एज्युकेशन इंडस्ट्रीची की विचारू नका. नाही ते MBA इन ॲस्ट्रॉलॉजी. देशमुख मॅडम, नागपूरला MA इन ॲस्ट्रॉलॉजी, BA इन ॲस्ट्रॉलॉजी, हो सर. मास्टर ऑफ ॲस्ट्रॉलॉजी, बॅचलर ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. आपण सगळं. MBA ॲस्ट्रॉलॉजी करूया. काही हरकत नाही सर. चालेल. वैशिष्ट्य राहील ते मग आपलं. ठीक आहे, हरकत नाही. असं शिकत राहा, चांगल्यापैकी शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा, विनामूल्य शिकत राहा. ठीक आहे. बरं, आता कुबल मॅडम, तुम्ही समारोप करा. ठीक आहे, करते. कोणाला बोलायचं नसेल तर सर, अक्षर ज्योतिष कधी चालू करताय ते चालू करा ना. करतो, सांगतो तुम्हाला. खूप उत्सुकतेने वाट पाहतोय आम्ही त्याची. कुलकर्णी मॅडमची पण विनंती आहे. कुबल मॅडम, समारोप करा. करते. नाही, त्या बोलत होत्या ना म्हणून थांबले होते. हो सर, मी पण खूप दिवस वाट पाहते, तुम्ही कधी चालू करताय. सगळेच वाट बघतोय सर आम्ही. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण जातकांना सांगू शकतो. नक्की नक्की त्यामुळे हो सर. आणि कसं होतं, बऱ्याच वेळा सर काही काही लोकांच्याकडे जन्मतारीख वगैरे नसते, तेव्हा त्यांचं काहीतरी नाव असतं, ती आयडेंटिटी असते. तर त्याच्यावर सुद्धा आपण जर त्यांना सांगू शकलो तर नक्कीच त्यांच्यासाठी ते बेनिफिशियल ठरू शकतं सर. एव्हरी मोमेंट व्हायब्रेशन्स आहेत मॅडम, ॲज अ प्लॅनेट. हो ना, बरोबर आहे सर. हो, एव्हरी मोमेंट देयर इज अ व्हायब्रेशन इन अक्षर अल्फॉलॉजी. बरोबर. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चालू करा सर ते. करतो. माझीच नव्हे, सगळ्यांचीच विनंती आहे ही. धन्यवाद सर. धन्यवाद. मग चला कुबल मॅडम. हो, करते. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता करिअरच्या दृष्टीने तर ही पत्रिका अतिशय उत्तम तर आहेच आहे. ती कशी ते पण तुम्ही सांगितले. हे जातक म्हणजे लग्नी मंगळ तर आहेच आहे, शिवाय त्यांची रास पण म्हणजे मकर, म्हणजे ही पण शासकीय रास आहे आणि तो स्वामी पण शनी, म्हणजे त्या स्वतःच्याच राशीत बसलाय. आणि भाग्येश आणि लग्नेश एकत्र सिंह राशीत, ती पण प्रशासकीय म्हणजे रास झाली. त्यामुळे तुम्ही सांगितलं पहिल्यांदाच की ह्या काय इंडस्ट्रीयल जॉईंट डायरेक्टर म्हणजे राज्य सरकारमध्ये एवढ्या मोठ्या पदावरून त्या आता या जातिका रिटायर झाल्यात. पण सगळ्यात म्हणजे महत्वाचं काय की त्यांना म्हणजे वैवाहिक जीवनात हे आलं, कारण मुळातल्या म्हणजे लग्न हे आहे ना, काय तूळ, आणि तिथे मंगळ बसलाय, त्याची सप्तमावर दृष्टी आहे. शिवाय हा मंगळ धनेश पण आहे आणि मार्केश म्हणजे सप्तमेश पण आहे, शनीची दृष्टी पण आहे. म्हणजे ते अजून म्हणजे ऍडिक्शन झालं. म्हणजे मिस्टरांना बरंच तुम्ही म्हणजे आजार वगैरे झालं, त्याच्यात त्यांचा खर्च पण भरपूर झाला. आणि मुळात हा लग्नेश पण आहे ना सर, आपण ते छायाबिंदू बघतो ना, तर शुक्र हा यमघंटक मध्ये आलाय, मंगळ सुद्धा गुलिक मध्ये आला. त्याच्यानंतर धनस्थान म्हणजे वृश्चिक रास आहे, तिथं काळ पण बिंदू आलाय. शिवाय ते शनी तर ह्याच्यात आलंच, म्हणजे राहू आणि हे म्हणजे काय केतूच्या केंद्रात. शिवाय शुक्र लग्नेश हा पण आला राहू केतूच्या केंद्रात. शिवाय शनीची म्हणजे दृष्टी पण शुक्रावर. आणि हा राहू म्हणजे मंगळ राहूच्या मुखात बघतोय. आणि सर, मला इथे फक्त विचारायचं होतं, पण सगळे विचारत होते, हा राहू जो आहे ना, तर तो म्हणजे अष्टमात तर आहे नो डाऊट, पण तो शुक्राच्याच राशीत आहे आणि शुक्राच्याच केंद्र योगात आहे.
तर इथे ह्या मिस्टरांना म्हणजे आपण काय ड्रिंकिंग वगैरे असं पण काही असू शकतं का? म्हणजे तुम्ही त्यांना लिव्हरचा पण त्रास झाला असं म्हणालात ना, म्हणून हो, मी आता आपलं काही वेळेला कसं असतं, काही गोष्टी अशा आपण हा ओपनली हा सांगू इथे शकत नाही नाही. सांगू शकत, पण मी एक डाऊट म्हणून तुम्ही फक्त बाकी सांगू नका, येस नो म्हणजे असं काहीतरी हे, म्हणजे कारण कसं परत आपल्याला काय होतं काही वेळेस जर काही हे झालं तर रेकॉर्डिंगला पण प्रॉब्लेम. बरं आपण जाऊ दे, नंतर बोलूया ह्या संदर्भात. आणि मग त्यांचं म्हणजे हे काय 12th हाऊसला पण 18च मार्क आहेत तसे. आणि मग ते शनी केतू ते तर तुम्ही सगळं सांगितलंच. म्हणजे चांगल्या बाजू आहेत त्याच्याबरोबर वाईट पण बाजू, वाईट इन द सेन्स हे काय आपल्या त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत जरा गडबड झाली आहे. आणि तुम्ही हे पण सांगितलं ना जाता जाता की म्हणजे लहानपणी पण त्यांना कष्ट झाले धनेश लग्नात आल्यामुळं. पण तूळ राशी म्हणजे तूळ लग्नाला जोडीदार आजारी असतोच, पण त्याच्याबरोबर बाकीचं प्रॉपर्टी वगैरे तर ते मगाशी पण तुम्ही सांगितलं मंगळाची दृष्टी चतुर्थावर आहे, त्यांना शासकीय घर वगैरे पण असं मिळाले. तिथे मृत्यूबिंदू आलाय अर्थात चतुर्थात पण सर. आणि हा राहू जो आहे ना त्याला म्हणजे वज्रबिंदू पण मिळालाय, सूर्यात नक्षत्रबिंदू आपण जेव्हा बघतो ना. आणि चंद्रात कर्म मिळालाय. शुक्राला उदयबिंदू आहे, शुक्र तसा आत्माकारक पण आहे, पुष्कर नवंशात पण आहे. आणि सूर्य अमात्यकारक आहे. फक्त इथे नवंश पण सगळे चांगले आहेत. सूर्याला फक्त क्रोधांश आला, बाकी सगळे असे सेनांश सूक्ष्म म्हणजे सौख्यांश असे अभयांश असे. आणि आज सगळ्यात म्हणजे मेन की तुम्ही आम्हाला दृष्टी बघताना ती नवंशावर कशी बघायची. आता इथे कसं म्हणजे त्या ज्याची दृष्टी बघायची शनीची आपल्याला बघायची तर 22 अंशावर, मग तो मकरे हे प्रथम म्हणजे तिसरी दृष्टी मेषेवर टाकतो ना, तर मग मेषेचा 22वा म्हणजे म्हणजे 22 अंशाच्यावर म्हणजे तो अभयांश येतो आणि ते समोरचं असं बघायचं. म्हणजे हे खूप म्हणजे मला वाटतं सगळ्यांनाच हे आजचा हा ऍडिशनल पॉइंट मिळाला की म्हणजे दृष्टी बघताना नवंशाच्या दृष्टीने पण कशी दृष्टी बघायची हे आजचं सगळ्यात मेन. बाकी तर मग सगळ्यांनी सगळं सर सांगितलेलंच आहे, नो डाऊट. आणि हे लग्न पण मुळात शूलबिंदूवर आलेलं आहे सर. तर अशा पद्धतीने अतिशय उत्तम उत्तम क्लास झाला सर. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. आणि आता हा आमचा सगळ्यांचाच हट्टच समजा तुम्ही अक्षर ज्योतिष का, कारण कसं म्हणजे बरेच पत्रिका आता हल्लीच्या नाही म्हणा सगळेजण हे करतात, पण अशा येतात की त्यांच्याकडे काहीच नाहीये. तर जर नावावरनं आपल्याला हो एवढं, हो, तर आमची आता उत्सुकता तुम्ही जास्त ताणू नका अशी मी सगळ्यांच्या तर्फे ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे. विनंती करते. आणि ते लवकरात लवकर सुरू करा अशी पण सगळ्यांतर्फे विनंती करते. नक्की थँक्यू ऑल, नक्की. थँक्यू. धन्यवाद मॅडम आणि सगळ्या